तर ही मुगाची डाळ आहे, घरी भरडले हिला, सालावाली मुगाची डाळ. तर ही आज आपण करणार आहे, मुगाची डाळ करणार आहे सालावाली बटाटा टाकून. तर साहित्य बघूया काय लागतं आहे ते. इथे एक टॅमॅटो घेतलेला आहे, एक बटाटा घेतला आहे, इथे कांदा घेतलेला आहे, हे हिरवं वाटण आहे, इथं जिरं घेतलं आहे आणि मोहरी घेतलेली आहे. इथे घरचं तिखट, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, हिंग आणि मीठ. आता ही डाळ आपण छान अशी धुवून घेऊया 4 ते 5 पाण्यात. तर बघा इथे डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे 4-5 पाण्यामध्ये. तर आता सुरुवात करूया. तर तेल तापलेलं आहे आपलं, जिरं आणि मोहरी घालूया. कुकरमध्ये करते मी डाळ, जिरं मोहरी तडतडू देऊया चांगली. तर कढीपत्ता दाखवायचा विसरलेली, हे कढीपत्ता पण आपण त्याच्यात घालणार आहे. मोहरी आपली तडतडलेली आहे, कढीपत्ता घालूया आणि कांदा घालायचा आहे लगेच. आता छान असं कांदा भाजून घेऊया तेलामध्ये आपण. तर बघा कांदा आपला भाजून झालेला आहे. आता हे मसाले घालायचे आणि मिक्स करून घेऊया मसाले चांगले याच्यात. आपले मिक्स करून झालेले आहेत. वाटण घालूया, वाटण 2 मिनटं परतून घेऊया. तर वाटण आपलं परतून झालेलं आहे. आता टमाटा घालायचा आहे आणि डाळ धुवून ठेवलेली बटाट्याचे टाकायचं आणि याला परतून घेऊया छान असं. ते परतून घेऊन बघा याच्यात पाणी घातलेलं आहे. जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे डाळीमध्ये तेवढं पाणी घाला. तेवढं पाणी घातलं तर याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया. तर बघा इथे कुकरची शिट्टी गेलेली आहे. कुकर उघडून बघूया डाळ झाले का. हे बघा मस्त अशी आपली डाळ तयार आहे. इथे छान अशी कोथिंबीर घालूया वरतून, भरपूर असं कोथिंबीर घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया. तर बघा आपली मुगाची डाळ तयार आहे सालावाली, बटाटा टाकून. करून बघा एकदा, अशी छान होते. तर बघा इथे मस्त अशी आपली मुगाची डाळ तयार आहे सालावाली बटाटा घालून. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.